इयत्ता चौथी विषय आपल्या सभोवतालचे जग भाग 1 पाठ चौथा आपले हरित सहचर स्वाध्याय अ पुढील प्रश्नासाठी दिलेल्या पर्यायातील योग्य पर्याय निवडा. 1. ज्या वनस्पती उंच वाढतात आणि ज्यांचे खोड टणक असते त्यांना काय म्हणतात? पर्याय आहेत अ रोपटे, ब वेल, क झुडूप, ड वृक्ष. उत्तर असेल वृक्ष. 2. ज्या वनस्पती दुसऱ्या वनस्पतीवर वाढतात आणि त्यांच्याकडून थोडे अन्न शोषून घेतात त्यांना काय म्हणतात? पर्याय अ स्वयंपोषी, ब परपोषी, क कीटकभक्षी, ड वेल. उत्तर असेल ब परपोषी. 3. फुलांच्या रंगाचा आणि वासाचा वनस्पतीला कोणता उपयोग होतो? पर्याय अ अन्न तयार करण्यासाठी, ब कीटकांना आकर्षित करण्यासाठी, क स्वतःचे संरक्षण करण्यासाठी, ड पाणी शोषण्यासाठी. उत्तर आहे ब कीटकांना आकर्षित करण्यासाठी. 4. कळीचे रूपांतर कशात होते? पर्याय अ फळ, ब रोपटे, क फूल, ब ड बिया. उत्तर आहे क फूल. 5. वनस्पती कोणत्या प्रक्रियेने अन्न तयार करतात? पर्याय अ श्वसन, ब प्रकाश संश्लेषण, क पचन, ड शोषण. उत्तर ब प्रकाश संश्लेषण. 6. मुळांचे मुख्य कार्य कोणते आहे? पर्याय अ फुले तयार करणे, ब पाणी व पोषक घटक शोषणे, क बी तयार करणे, ड फळे तयार करणे. उत्तर आहे ब पाणी व पोषक घटक शोषणे. आ पुढील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. 1. ज्या मुळाला मुख्य मुळापासून लहान लहान उपमुळे फुटतात ते कोणत्या प्रकारचे मूळ असते? उत्तर ज्या मुळाला मुख्य मुळापासून लहान लहान उपमुळे फुटतात ते सोटमूळ असते. 2. वनस्पती आपले अन्न तयार करण्यासाठी कोणत्या भागाचा वापर करतात? उत्तर वनस्पती आपले अन्न तयार करण्यासाठी पानांचा वापर करतात. 3. प्रकाश संश्लेषणासाठी वनस्पतींना कोणते घटक आवश्यक असतात? उत्तर प्रकाश संश्लेषणासाठी वनस्पतींना सूर्यप्रकाश, पाणी, कार्बन डायऑक्साईड आणि हरितद्रव्य आवश्यक असते. ही खालील शब्दकोड्यातील वनस्पतींची नावे शोधून लिहा. उत्तर असेल अमरवेल, बांबू, मका, पालक, कडधान्य, फळ, लाजाळू. ही खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. घरात किंवा परसबागेत औषधी वनस्पतींची लागवड का करावी? उत्तर घरच्या घरी औषधी वनस्पती उपलब्ध व्हाव्यात व गरजेच्या वेळी त्यांचा औषध म्हणून उपयोग करता यावा म्हणून घरात किंवा परसबागेत औषधी वनस्पतींची लागवड करावी. 2. जंगलात झाडांना पाणी, खते न घालताही तेथील झाडे मोठी कशी होतात? उत्तर जंगलात झाडांना पावसाचे पाणी, सूर्यप्रकाश आणि जमिनीतील पोषक घटक नैसर्गिकरित्या मिळतात त्यामुळे ती मोठी होतात. 3. वनस्पतींचे भाग वापरून बांधलेल्या घरांचे फायदे कोणते? उत्तर वनस्पतींचे भाग वापरून बांधलेली घरे नैसर्गिक, टिकाऊ आणि उन्हाळ्यात थंड राहण्यास मदत करणारी असतात. चित्राचे निरीक्षण करून
वनस्पतीच्या भागाचे नाव व उपयोग लिहा. फळे. उपयोग. फळांचा उपयोग अन्न म्हणून केला जातो. खोड. उपयोग. वनस्पतीला आधार देते. मुळे. पाणी व पोषक घटक शोषतात.